भिंगार संघाचा कर्णधार आणि कोलारे संघाचा कर्णधार आपण टॉस बॉक्स कक्षामध्ये या, तिथे नाणेफेक केली जाईल। भिंगारचा कॅप्टन उपस्थित आहे, कोलारे संघ आपण कॅप्टन पाठवायचा आहे। चला सलामीची जोडी आपटा संघ आपण पाठवायची आहे। एका साइडला हेड आहे, एका साइडला टेल आहे, जरा कॅप्टनला सांगायचं आहे। भिंगार संघाने टॉस जिंकलाय, डिसिजन लवकर कळवायचा आहे, लगेच तुमचा सामना असेल। भिंगार संघाने टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि कोलारे संघाला प्रथम बॅटिंग साठी आमंत्रित केलाय। नेक्स्ट मॅच आपली असेल, दोन्ही टीमला विनंती आहे आपण जवळ येऊन थांबायचं आहे। 24 चेंडू आणि 44 धावांचं टार्गेट आहे आपटा संघाला। 43 बनवल्या होत्या वनवे संघाने, 44 चं टार्गेट आणि दोन्ही फलंदाजांना सूचना आहे, ज्यावेळेस आपण दोन्ही एंडने स्ट्राइक सोडाल तेव्हा स्ट्राइक सुद्धा असेल आणि ज्यावेळेस फलंदाज एका साइडला दोन्ही असतील, जागा सोडला नाही तर फलंदाज सुद्धा बाद नसेल, दोन्ही एंडने स्ट्राइक सोडावी लागेल जर आपल्याला स्ट्राइक रेट रोटेट करायचं असेल तर। स्ट्राइकिंगला यश आहे, नॉन स्ट्राइकला रोहित आहे, गोलंदाजी ट्रॅकवर सुधीरला पाहतोय। P1चं षटक आपण पाहतोय, 44 ची गरज, स्पीडअप ठेवा। पंचाच्या उजव्या बाजूने गोलंदाज येतोय सुधीर, राईट आर्म राऊंड द विकेट न स्ट्राइकिंगला फलंदाज यश। यावेळेस फटका फसला, शॉट फाईन लेगला, कमालीचाच गेल, फलंदाज होईल पेल, पहिला हादरा टीम आपण पाहतोय आपटा संघाला। यश बॅक टू डगआउट। नक्कीच प्रतीक्षाताई यांच्या माध्यमातून या झेलला 200 रुपयाचं कॅश प्राइज आले। पहिली विकेट पहिल्या चेंडूवर प्राप्त केले गोलंदाज सुधीरनं, फलंदाज यश बाद झालाय, नवीन फलंदाज एंटर झालाय आपण पाहतोय जयेश। टार्गेट 44 आहे, पहिल्या चेंडूवरती एक मोठी विकेट प्राप्त केले, गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केली, शॉट फाईन लेगला कमळाकरने एक चांगला झेल कॅरी केला, त्यानंतर पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते। पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर सुधीर, पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड द विकेटने स्ट्राइकिंगला नवीन फलंदाज जयेश। इथे समोर फटका फसलाय, पुन्हा एकदा जयची संधी, सलग दुसरा गडी बाद, जबरदस्त गोलंदाजी।
नवीन फलंदाज आपण पाहतोय स्ट्राइक एंडला भरत. हॅट्रिकची संधी असेल गोलंदाज सुधीरला. जबरदस्त कमबॅक राहिले टीम वनवे संघाचा. आता आपल्या संघाला कमबॅक करावं लागेल. हॅट्रिक चेंडू इथे फटका चांगला आहे. शॉट मिडॉनला क्षेत्ररक्षण खराब होतंय. कोणत्याही प्रकारची धाव घेतली जात नाहीये. सलग 3 चेंडूवर कोणत्याही प्रकारची धाव घेतली जात नाहीये. जबरदस्त गोलंदाजी सुधीरची आपण पाहतोय. 44 धावांचं टार्गेट ठेवलंय. पहिल्या 3 चेंडूवरती 2 गडी बाद झालेत. एक डॉट बॉल आलाय. कमालीचे षटक हाताळताना पाहायला मिळतंय सुधीरचं. स्ट्रायकिंगला नौका फलंदाज इनियाड 4थ्या नंबरचा भरत आपण पाहतोय. कमबॅक करावं लागेल या भरतला. सुधीरचा पुढील चेंडू भरतसाठी. यावेळेस पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन फटका चांगला आहे. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. मिळेल सिंगल धाव आणि या सिंगलने टीम आपटा संघाचं खाते ओपन होताना पाहायला मिळतंय. फक्त एक धाव धावफलकावरती. आता स्ट्राइक एंडला फलंदाज रोहित, ज्याची हाईट भरपूर आहे. रोहित शर्मा सारखी फलंदाजी पाहायला मिळेल का? कमबॅक केले गोलंदाज सुधीरनं. फक्त एक धाव खर्च केले. 2 गडी बाद केलेत. 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहे पॉवर प्लेच्या षटकातील. स्ट्राइक एंडला सलामीचा फलंदाज आपण पाहतोय रोहित. यावेळेस जबरदस्त उसळी करा बेष्टी रक्षण. चेंडू सरळ सीमा रेषा पार. मिळतील 4 धावा. या चौकाराने आता आपल्या संघाची टोटल तब्बल धावफलकावरती 5 धावा बनल्या. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. पिवनच्या षटकातील स्ट्राइक एंडला रोहित आपण पाहतोय. यावेळेस गती परिवर्तन. चांगला चेंडू फेकलाय. षटक क्रमांक पहिले संपलाय. शेवटचा चेंडू डॉट आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपल्या संघाची टोटल फक्त 5 धावा. आता येणारे 18 चेंडू आणि तब्बल जिंकण्यासाठी आपल्या संघाला 39 धावांची गरज. चला स्पीडअप ठेवा. दोन्ही टीम जरा सहकार्य करा. नेक्स्ट मॅच आपण पाहू शकाल कोलारे त्यांना फाईट करेल भिंगार संघाने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. येणारे 18 चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये आता आपल्या संघाला समीकरण येऊन ठेपले ते 39 धावा. 18 चेंडू 39. गोलंदाजी ट्रॅकवर मुकुंद आलाय. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी पंचांच्या उजव्या बाजूनं राऊंड द विकेटनं येतोय. षटक क्रमांक 2 ला सुरुवात करतोय. स्ट्राइक एंडला फलंदाज आपण पाहतोय भरत साठी पहिला चेंडू. लेफ्ट हँड गोलंदाज आपण पाहतोय. पहिला चेंडू चांगला आहे. त्यावर चांगला फटका आहे. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पोहोचेल चेंडू पर्यंत. तेपर्यंत मिळेल अवघी सिंगल धाव. या सिंगलने टीम आपल्या संघाची टोटल धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 6 धावा. आता स्ट्राइक एंडला फलंदाज रोहितला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल. संघ अडचणीत सापडलाय. त्या अडचणीतून बाहेर करण्यासाठी संघर्ष करावा लागेल. चांगली बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. जबरदस्त चेंडू इष्टांच्या वरून जातोय. डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी मुकुंदची आपण पाहतोय. पुन्हा एकदा लेफ्ट हँडर गोलंदाज राऊंड द विकेटने. यावेळेस कव्हरचा देखना स्ट्रोक. जबरदस्त एफर्ट क्षेत्ररक्षण करत असताना डीप एक्स्ट्रा कव्हरला.
जबरदस्त गोलंदाजी मुकुंदची आपण पाहतोय. 6 बनल्यात. जबरदस्त डावखुरा शैलीचा गोलंदाज. रिव्हर्स अटेम्प्ट देखना स्ट्रोक. चेंडू पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज आपण पाहतोय रोहितच्या बॅटमधून स्विच हिटचा फटका. चेंडू फरार. मिळतील 4 धावा. या चौकाराने आता आपटा संघाची टोटल डबल अंकामध्ये आपण पाहतोय 10 धावा बनल्यात. 2 गडी बाद झालेत. आता इथून जर आपल्याला जिंकायचं असेल तर चांगली या प्रकारची फलंदाजी करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा मुकुंद. डावखुरा शैलीचा गोलंदाज. समोर उजव्या हाताचा रोहित. यावेळेस एज लागते. एष्ट्यांच्या पाठीमागे खराब क्षेत्ररक्षण. तिथे एक सिंगल धाव कंप्लीट. चांगली रनिंग दोन्ही फलंदाजामध्ये. या सिंगलने आता आपटा संघाची टोटल धाव फलकावरती 2 गडी बाद 11 धावा. अकरा बनल्यात. आता शेवटचा चेंडू स्ट्रायकिंगला फलंदाज भरत असेल. दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. यावेळेस खराब क्षेत्ररक्षण फर्स्ट मध्ये आपण पाहतोय. 1 धाव कंप्लीट. दुसरीसाठी प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग. तिसरीसाठी प्रयत्न केला जातोय का? यावेळेस प्रयत्न होत नाहीये. 2 धावा कंप्लीट आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 संपलंय. चला स्पीडअप ठेवा. 2 षटकाचा खेळ संपलाय. 13 बनल्यात. आता येणारे 12 चेंडू तब्बल जिंकण्यासाठी आपण पाहतोय 21 धावांची 31 धावांची गरज. 12 चेंडू 31. 12 चेंडू 31 धावांचं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅकवर अनिकेत आलाय. टीम वनवे संघाकडून. स्ट्रायकिंगला फलंदाज रोहित असेल. नॉन स्ट्राईकला भरत आहे. 12 चेंडू 31 ची गरज आहे. नेक्स्ट सामना कोलारे त्यांना फाईट करेल भिंगार. भिंगार संघाने टॉस जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. दोन्ही संघाने तयारीत राहायचं आहे. 12 चेंडू 31 ची गरज. बनल्या 13. चला स्पीडअप ठेवा. फिल्डिंग करणारी टीम. पहिला चेंडू रोहित साठी. शॉर्ट बॉल त्याच्यावरती तुटून पडलाय. काय फटका. अपरकट सेवाग स्टाईल मध्ये. चेंडू गोळीच्या वेगाने फरार. मिळतील 6 धावा. या षटकाराने आता टोटल आपण पाहतोय आपल्या संघाची 2 गडी बाद 19. जोपर्यंत खेळपट्टीवर रोहित हा फलंदाज आहे तोपर्यंत सामना झुकवण्याची ताकद त्या फलंदाजाकडे आहे. हे विसरता कामा नये टीम वनवे संघाला. गोलंदाजी ट्रॅकवर आपण अनिकेतला पाहतोय. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता. त्याच्यावरती तुटून पडला होता. रोहित पॉइंटच्या डोक्यावरून एक जबरदस्त स्ट्रोक आपण पाहिला रोहितच्या बॅटमधून. नेक्स्ट सामना आपण पाहू शकाल कोलारे त्यांना फाईट करेल भिंगार. पुन्हा एकदा स्विच हिट. काय फलंदाजी. फलंदाज रोहित ऑन द फायर. सलग 2 षटकार.
या षटकाराने आता आपल्या संघाची टोटल तब्बल 25 अंकावरती जबरदस्त बॅटिंग, सलग 2 षटकार, फलंदाज रोहितच्या बॅटमधून एक अपरकट, त्यानंतर रिव्हर्स अटेम्प्ट, जबरदस्त बॅटिंग. आता मात्र दडपण असेल गोलंदाज अनिकेत वरती. पुढील चेंडू रोहित साठी. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे चांगला चेंडू आहे, स्टँड वरून जातोय, डॉट बॉल आहे. कमबॅक करतोय आता गोलंदाज अनिकेत, कारण 2 षटकार मारल्यानंतर कमबॅक कसं करावं ते दाखवून देत असताना हा गोलंदाज अनिकेत. 25 बनल्यात, अजून जवळ जवळ 19 धावांची गरज असेल. पुन्हा एकदा शॉर्ट बॉल कट करण्याचा प्रयत्न, पंच नक्कीच आमच्याकडे वळतात. वाईड चेंडू आहे, अतिरिक्त धाव आहे. या अतिरिक्त धावेने आपल्या संघाची टोटल 2 गडी बाद 26. जिंकण्यासाठी अजून तब्बल 18 धावांची गरज. यावेळेस कव्हरचा देखणा स्ट्रोक, चेंडू गोळीच्या वेगाने सीमारेषा पार. या ओव्हरचा तिसरा षटकार. या षटकाराने आता आपल्या संघाने इरादे स्पष्ट केलेत. तब्बल टोटल धावफलकावरती 32 बनल्यात. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे रोहित साठी. जबरदस्त बॅटिंग, सलग 30 षटकार एका ओव्हर मध्ये, जबरदस्त बॅटिंग. फुलटॉस, घुटना टेक, तमाशा देख, चेंडू सीमा पार, सलग 4था षटकार या षटकातील. एकोणतीस वरती नॉट आउट खेळतोय. एकदा टाळ्या झाल्या पाहिजे रोहित साठी. 4 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल, जबरदस्त बॅटिंग. 7 चेंडू आणि आता 6 धावांची गरज. जबरदस्त मॅच, एकतर्फी सामना बनवून ठेवला या फलंदाजाने. 7 चेंडू 6 ची गरज. पुन्हा एकदा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, यावेळेस सिंगल मिळते. आता मैदानाच्या आतमध्ये येणारे 6 चेंडू आपल्या संघाला जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. येणारे 6 चेंडू आणि आपल्या संघाला जिंकण्यासाठी अवघ्या 5 धावांची गरज. जबरदस्त बॅटिंग. 33 वरती नॉट आउट खेळतोय फलंदाज रोहित. पहिल्या 2 षटकामध्ये कमबॅक होतोय टीम वनवे संघाचं. त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये जबरदस्त आपलातून फलंदाजी. 5 ची गरज. इथे विजय फटका, देखना स्ट्रोक रोहितच्या बॅट मधून. MS धोनी स्टाईल मध्ये सामना फिनिश. चला नेक्स्ट मॅच. कोलारे विपक्ष भिंगार. भिंगार संघाने टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. जरा सहकार्य करा, लगेच आपण इंटर व्हायचं आहे आणि या सामन्याचा सामना ठरतोय